जेव्हा मी आणि विजय पांढरेंनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता, तडकाफडकी राजीनामा दिला होता। आणि आज जर ते म्हणत असतील की जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठच्याही परिस्थितीत खरं मागायला हवा होता आणि धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाची तरी लाज असती तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा द्यायला हवा होता। आत्ताच देवेंद्र फडणवीसांना भेटून आम्ही बाहेर पडलोय आणि आमच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी हीच होती की संतोष देशमुखांचं जे प्रकरण झालंय त्याचा गंभीरतेने तपास होत नाही आणि त्यासाठी SITचं जे गठन केलं गेलं आहे ती पूर्णच्या पूर्ण SIT डिसबँड करावी। कारण बीड जिल्ह्यातला कुठलाही पोलीस अधिकारी खरी चौकशी करू शकणार नाही, कारण जे जे अधिकारी आहेत ते सगळे कराडांच्या मर्जीतले आहेत, त्यांच्या आशीर्वादाने तिथे आलेले आहेत आणि कुठच्याही परिस्थितीत ही SIT चालणार नाही। सगळे अधिकारी जिल्ह्याबाहेरचे असावे, वेगवेगळ्या जिल्ह्याचे असावे, म्हणजे एक प्रकारचं जे कनायवन्स आपण म्हणतो ते होणार नाही। दुसरी आम्ही मागणी अशी केली आहे की एक हॉटलाईन बनवण्यात यावी, कारण बीडमधनं खूप मोठ्या प्रमाणावर कंप्लेंट्स येत आहेत पण लोकांना भीती वाटते आहे, कारण आत्ताचे जे लढणारे व्यक्ती आहेत सुरेश धस असो, संदीप क्षीरसागर असो, या सगळ्या मंडळींवर कोणालाही विश्वास नाही। तर त्याच्यासाठी सरकारतर्फे एक हॉटलाईन बनवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घटनेला बिंदू नामावलीप्रमाणे तिथे जे अधिकारी आहेत मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे असो ते बिंदू नामावलीप्रमाणेच असले पाहिजेत। त्याची ताबडतोब आता इन्क्वायरी लावा आणि त्याचप्रमाणे ते अधिकारी घेतले गेले पाहिजेत आणि याची चौकशीचे आदेश देण्याची विनंती आम्ही केली आहे। त्या व्यतिरिक्त जेवढे आर्म्स लायसन्सेस आहेत त्या सगळ्यांचे रिअसेसमेंट करण्याची आम्ही विनंती त्यांच्याकडे केली। काही वेळात हे जे पत्र आम्ही त्यांना दिले सहीनिशी ते तुम्हाला आम्ही देतोच आहोत। त्या व्यतिरिक्त जेवढे आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी, कारण लोकांचा आता पोलीस डिपार्टमेंट CID वरनं विश्वास उठत चाललाय आणि आत्ताच्या घटनेला हा विश्वास परत पुनर्स्थापित करण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन्स हे ऑन कॅमेरा घेण्यात यावे आणि वाल्मिक कराड जिथे राहतोय त्या जागेवर CCTV कॅमेराज लावण्यात यावे। या व्यतिरिक्त जितके तिथे ट्रक्स पूर्ण परळी जिल्ह्यात परळी तालुक्यात आहेत ते सगळे बहुतांश जे तिथे ट्रक्स म्हणा ती वाहनं सगळी